हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे भरलेलं खारं वांगं। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वांगी मस्त धुवून कापून चिरून अशी घेतलेली आहेत। हे बघा, पाहू शकता 4 काप लावून घेतलेले आहेत मी इथे वांगीला। आता मसाल्याची तयारी करूया। इथे बघा, कांदा घेतले, खोबरं घेतले, लसूण आणि कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। कोथिंबीर वगैरे आपण हे मस्त असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक वाटण असं आपल्याला तयार करायचं आहे। चला तर मग आपण वाटणाची तयारी करूया। बघू शकता कांदा लसूण आपण मस्त आता हे एकत्र करून घ्यायचं आहे, हे वाटण वगैरे। सगळ्यात पहिले मसाला घेऊया। घरचा घाटी मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आपल्या वांगीमध्ये स्टफ करायचं आहे। अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। हे बघा, पाहू शकता तुम्ही मीठ टाकून आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे। आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपल्याला असं छान प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। हे बघा, कढईत तेल तापत ठेवूया आपण आणि हे मिश्रण पहिले भरून घेऊया सगळं व्यवस्थित। मोहरी टाकूया आपण तेल तापल्यावर। बघा, मोहरी तडतडली की मग आपण आपली जी वांगी आहे, स्टफ वांगी, ती आपण इथे तेलामध्ये टाकणार आहोत। बघा, थोडं जिरं टाकून घेऊया, मोहरी आणि जिरे टाकून घेऊया। कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही, स्किप केला तरी चालेल। हे बघा, तुम्ही पाहू शकता वांगी मी इथे भरून घेतलेली आहेत। त्यात एक एक करून तेलात सोडून घ्यायचे आहेत आपल्याला वांगी। छान अशी तुम्ही तेलात परतून घेतली तरी चालेल, खूपच सुंदर लागते भाजी, त्याने छान तरी येते अशा भाजीला। बघा, एक करून आपण सगळे वांगी याच्यात सोडून देऊया, स्टफ केलेले आहेत आपण। आणि नंतर आपला जो उरलेला मसाला आहे तो पण इथे याच्यात टाकून द्यायचा आहे। वेस्ट असं काहीच नाही करायचं आहे, ते सारण पूर्णपणे याच्यात टाकायचं, जेणेकरून आपली जी भाजी आहे पूर्ण रस्सादार थिक व्हायला मदत होईल। बघा, तुम्ही पाहू शकता झाकण ठेवायचं आहे, वाफ घ्यायची एक आपल्याला आणि नंतर आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे। ते आपण जे मिक्सरचं भांडं वाटलं होतं ते मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे। पण एवढंच की आपल्याला गरम पाण्याने ते भांडं धुवून घ्यायचं आहे आणि मगच इथे ते पाणी ॲड करायचं आहे। बघा, तुम्ही पाहू शकता मी साईडला पाणी पण तापत ठेवलं आहे। त्यात आपण गॅस बंद करून भांडं धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते भांड्यातलं पाणी हे कढईत टाकायचं आहे। हे बघा, पाहू शकता। आणि पाणी कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, किती तुम्हाला रस्सा हवा आहे त्याप्रमाणे मी पाणी कमी जास्त करू शकते। हे बघा, आणि इथे 5 ते 10 मिनटं आपल्याला लागणार आहे वांगी शिजण्यासाठी। मग आपली जी भाजी आहे भरलेल्या वांग्याची खारी भाजी खूपच सुंदर, म्हणजे ॲक्च्युली भाजी खारी नसते, पण असं खारं वांगं असं म्हटलं जातं आणि स्टफ करतो म्हणून आपण भरलेलं वांगं बोलतो। हे बघा, कोथिंबीर टाकायचं आहे, गार्निश करायचे, छान अशी सुंदर भाजी आणि एक वाफ काढून घ्यायची, आपली भाजी रेडी आहे। थँक्यू। रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा। धन्यवाद।